रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी श्री ज्ञानेश्वरी गाथारूपी स्वराज्य निर्माण केला आहे. या स्वराज्यात सामील होण्यासाठी म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ऐका. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 भाग 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये विषयांपासून संपूर्णपणे आवरलेली असतात त्याची बुद्धी आत्मरूपी स्थिर झाली असे समज. म्हणून आपुले आपण पेया, जरी इंद्रिय येते आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मजिया परी वायला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे अवरी आपण बेंची. तैसी इंद्रिय अपैती होती, जयाचे मनितले करीती त्याची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परीसपा. म्हणून आपल्याला आपली ही इंद्रिये जर आखळता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे मिळवायचे आहे काय. पहा, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न झाले असता आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो, ऐक हो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. सर्व प्राणी ज्याविषयी निद्रित असतात त्याविषयी संयमी पुरुष जागरूक असतो व ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागृत असतात त्या ठिकाणी ज्ञानवान मुनी निद्रित असतो. देखे भूतजात निदेले तेथेंची जया पाहले, आणि जीव जेथ चेले तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पहा, सर्व मनुष्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी जो निजलेला विषय निवृत्त असतो तोच तो खरा निरुपाधी होय. अर्जुना, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. अपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सुशांतिमाप्नोति न कामकामी. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. ज्याप्रमाणे उदक चोहोबाजूंनी भरत असताही जो आपली मर्यादा सोडित नाही अशा समुद्रामध्ये प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते, विषयांची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही. पार्था अनिकही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणी मिळत, तरी अधिक नोही ईशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभो नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तया ते. सांगे सूर्याचा घरी प्रकाशो काय वाती वेरी, किम न लाविजे तरी अंधारे कोंडेल तो. देखे रुद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी, तो विगुंतला से अंतरी महासुखी. जो आपुले निनागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पाली वने भिल्लांचेनी. जो अमृताशिठी ठेवी तो जैसा कांजीन सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेत रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल, तो प्रकार ऐक. पहा, जशी समुद्रात निरंतर शांतता असते
जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडित नाही. किंवा उन्हाळ्याच्या वेळी जरी सर्व नद्या आटून गेल्या, जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना समुद्र मुळीच कमी होत नाही. त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही. सांग बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा का लागतो आणि दिवा लागला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का? पहा, त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी आल्या की गेल्या याचे त्याला भानही नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो तो भिल्लांच्या पालांच्या खोपटात झोपडीत कसा रमेल? जो अमृताला नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावित नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो वृद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा, जेथे स्वर्गसुखाची खिजगंती नाही तेथे बापड्या रिद्धिसिद्धींचा काय पाड. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरते निस्पृहा निर्ममो निरहंकार शांतीमध्ये गच्छति. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ ममत्वरहित व अहंकार रहित होऊन संचार करतो तोच शांतीला प्राप्त होतो. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच स्थिर प्रज्ञो भला. ओळख तू तो अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वाची माझी. असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. एषा ब्रह्मी स्थिती पार्थ नैनम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना, ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदाप्रत पोहोचतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न शिके चित्ता प्रज्ञा जया. तेची ही स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले ते अर्जुने म्हणे म्हणितले. आता मुचियाची का झाले उपपत्ती या. जे कर्म जाता घवे येथ निराकारिले देवे तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताच्या बोला चित्ते धनुर्धरो वाईला. आता प्रश्न करील भला अशंकोनिया. तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू. ज्ञानदेवो सांगेल मातो निवृत्तीदासू. ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे ब्रह्माला पोचतात. कारण की चिद्रूपी ज्ञानरूपी मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने निषेधिले त्याज्य ठरविले तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील. तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. जणू काय तो सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. सर्वज्ञांच्या शिरोमणी जो श्रीकृष्ण तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल.
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। पुढील कथाभाग सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग।